नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कृपासिंधू स्वामी परिवारामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कसे आहात सर्व? आनंदी आहात ना? असायलाच हवे, कारण आपण सर्व स्वामींच्या कुटुंबाचा, परिवाराचा एक भाग आहोत. चला तर मग आज काहीतरी नवीन जाणून घेऊया. मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिले आहे का? काही घरात सुख, शांती आणि बरकत कधीच कमी होत नाही, आणि काही घरात कितीही पैसा आला तरी त्याला मनाला शांती मिळत नाही. आज मी तुम्हाला एक असंच रहस्य सांगणार आहे, जे आपल्या आजी आजोबांच्या काळात माहीत होतं, पण आपण आधुनिक होता होता विसरलोय. तुमच्या घरीही संध्याकाळी दारावर दिवा लावला जातो का? किंवा तुम्ही कुठल्या घरात संध्याकाळी दिवा लावताना पाहिलं आहे का? तर आजचा व्हिडिओ नक्की पहा आणि ऐका, कारण संध्याकाळी लावलेला एक छोटासा दिवा संपूर्ण नशीब बदलण्याची ताकद ठेवतो. सगळं सुरुवात होते दारावर दिवा लावण्यापासून, आणि मग संपूर्ण आयुष्य बदलून जाते. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये असं रहस्य आहे ज्याबद्दल तुम्हाला आजपर्यंत कधीच कुणी काही माहिती दिली नव्हती. तर चला जाणून घेऊया. आजचा हा खास व्हिडिओ सुरू करूया. नारद मुनी आकाशमार्गाने चालत चालत निरंतर नारायण नारायण असं जपत वैकुंठात पोहोचले. त्यांच्या मनात कुतूहल होतं आणि हृदयात श्रद्धा. जसे ते वैकुंठाच्या दाराशी पोहोचले, तसं दिव्य तेजाच्या लहरी वाहू लागल्या. जय विजय यांनी त्यांना आत जाण्याची परवानगी दिली नाही, आणि नारद आनंदी मनाने पुढे निघाले. शेष नागावरती भगवान विष्णू विश्रांती घेत होते, आणि माता लक्ष्मी त्यांचे चरण सेवा करत होत्या. नारदांना पाहताच भगवान विष्णू हसले आणि म्हणाले, या देवर्षी, तुमच्या डोळ्यात काही प्रश्नांचे तेज दिसते. नारदांनी दोघांनाही नमस्कार केला आणि म्हणाले, हे प्रभू, आज मी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊन आलोय. पृथ्वीवर फिरता फिरता पाहिले की काही स्त्रिया संध्याकाळी घराच्या दारावरती दिवा लावतात. मला खूप मला खूप कुतूहल वाटतं की या कामातून त्यांना काय मिळतं. हा दिवा लावण्याचा असा काय रहस्य आहे, ज्यासाठी स्त्रिया इतक्या प्रेमाने आणि भक्तीने ते काम करत आहेत. भगवान विष्णू शांत आवाजात म्हणाले, नारद, खूप सुंदर प्रश्न विचारलास. कारण हेच ते रहस्य आहे, ज्याची माहिती असलेल्या स्त्रिया, घरातील शांतता आणि कुटुंबाचे सौभाग्य हे सगळं जोडलेलं असतं. माता लक्ष्मी हसत म्हणाला, देवर्षी, संध्यादीप फक्त प्रकाश नाही आहे, हा त्या घरासाठी माझ्या येण्याचा संदेश आहे. नारद आश्चर्याने म्हणाले, हे माता, कृपया थोडं सविस्तर सांगाल का? माता लक्ष्मी कोमल पण गंभीर आवाजात म्हणाला, हे नारद, जेव्हा स्त्री संध्याकाळी दारावर दिवा लावत असते, तेव्हा ती फक्त ज्योत लावत नाही. ती आपल्या घरचं संरक्षण, शांतता आणि समृद्धी याचं दार उघडत असते. त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये 3 शक्ती जन्म घेतात: रक्षा, सौभाग्य आणि कृपा. नारद खूप उत्सुक झाले आणि म्हणाले, हे माता, कृपया या 3 शक्तींचे रहस्य सांगा. स्त्रिया यामुळे काय पुण्य मिळते? माता लक्ष्मीने दिव्य आवाजात उत्तर दिले, हे नारद, आज मी तुझ्याशी एक महत्त्वाची कथा शेअर करते. ती संध्यादीप लावण्याची संबंधित आहे. काळापूर्वी धवलपूर नावाचं एक राज्य होतं. ते राज्य आधी धनधान्याने भरलेलं होतं. व्यापार चांगला होता. शेतात नेहमी हिरवळ असे आणि लोकांच्या घरी आनंदाचा उठाव असायचा. पण हळूहळू काळ बदलला आणि धवलपूरवर वाईट काळ येऊ लागला. व्यापारात नफा न होता तोटा होऊ लागला. शेत कोरडे पडू लागले. जनावरे आजारी पडू लागली आणि लोकांच्या घरात भांडणे होऊ लागली. लोकांचे मनोबल खचत होते. पैसा असो किंवा नसो, घरात शांततेचे नावच नव्हतं. त्या शहरात देवराज नावाचा एक माणूस राहायचा. त्याचं कुटुंब आधी खूप सुखी होतं, पण आता परिस्थिती खालावली होती. व्यापार बंद, कर्ज वाढलं होतं, नवरा रोज भांडत असे, मुलं घाबरलेली होती, आणि घरात एक विचित्र जड ऊर्जा जाणवत असे. जणू काही घरात एक काळी सावली पसरली असेल. एक संध्याकाळी देवराज बसून डोकं धरून रडत होता. त्याची बायको अनन्या, ती खूप दुःखी होती, पण ती रडण्याऐवजी देवावर विश्वास ठेवायची. म्हणून रोज घर साफ करायची, पूजा करायची, पण आतून मोडलेली होती. देवराज म्हणाला, आपण सगळे करून पाहिले तरी नशीब बदलत नाही. असं वाटतं आपलं भाग्यच खराब आहे. अनन्या हळूच आवाजात म्हणाली, भाग्य बदलत नाही, वागणूक बदलते. भाग्य तेच बदलतात जे हार मानून थांबत नाहीत. देवराज उठला, रागाने म्हणाला, आणि आता काय नवीन करायचं आहे? अनन्या शांत झाली.
त्याच रात्री जेव्हा दोघे जेवायला बसले होते, दारावर तर टकटक झाली. पाहिलं तर एक वृद्ध स्त्री, डोळ्यात दिव्य प्रकाश आणि चेहरा शांत, पवित्र आणि आईसारख्या कोमल आवाजात ती म्हणाली, "बाळ, मला थोडा आराम मिळेल का?" अनन्याने लगेच आदराने तिला घरात बोलावले, पाणी दिले, आसन दिले. वृद्ध महिलेने घर नीट पाहिले आणि म्हणाली, "घरात सगळं आहे, पण शांतता नाही. आणि जिथे शांतता नाही, तिथे लक्ष्मी येत नाही." देवराज चकित झाला. अनन्याही आश्चर्यचकित होती. वृद्ध महिलेने हसून म्हटलं, "मला फक्त एकच प्रश्न आहे, त्याचं उत्तर दे. संध्याकाळी इथे दिवा लावला जातो का?" अनन्या शांत झाली. पण देवराज म्हणाला, "आजकाल वेळ कुठे आहे आणि मन कुठे?" वृद्ध महिलेने शब्द गंभीर झाले, "सूर्य जेव्हा मावळतो, तेव्हा घराची आत्मा जागते. संध्याकाळचा दिवा फक्त दिवा नसतो, प्रकाश आणि अंधाराच्या मध्ये घराची सुरक्षा कायम ठेवणारं कवच असतं." देवराज आणि अनन्या लक्षपूर्वक ऐकत होते. आजी पुढे म्हणाली, "जिथे संध्याकाळी दिवा लावला जात नाही, तिथे नकारात्मक ऊर्जा घरात शिरते. पण जिथे संध्याकाळी दिवा लावला जातो, तिथे तिथे भीती, अंधार, अस्वस्थता, दरिद्रता कधीच पाय ठेवू शकत नाही." अनन्याच्या चेहऱ्यावरती थोडा विश्वास दिसला. पण देवराज म्हणाला, "फक्त दिव्या लावल्यामुळे नशीब बदलत नाही." आजी हसली आणि म्हणाली, "बाळ, दिवा लावल्यामुळे नशीब बदलत नाही, पण दिवा लावल्यामुळे ऊर्जा बदलते. ऊर्जा बदलली की वातावरण बदलतं, वातावरण बदलले की विचार बदलतात, विचार बदलले की कर्म बदलतात आणि कर्म बदलले की नशीब बदलतं." त्यांच्या शब्दांनी संपूर्ण घरामध्ये एकदम झंझणाट उडाली. वृद्ध निघायला लागली. निघताना म्हणाली, "उद्या संध्याकाळी दिवा लाव, मग बघ या घराचं नशीब कसं बदलतं." दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अनन्याने घर स्वच्छ केलं, फुले लावली, दारावर थोडं तांदूळ ठेवले आणि हळदीचा तुकडा ठेवला आणि दीपक पेटवला. पण पहिल्यांदाच खूप दिवसांनी त्या दीपकाची ज्योत न हलता स्थिर उभी होती. दोघांनाही त्या ज्वालाची शांतता आणि स्थिरता पाहून आश्चर्यचकित वाटले. आणि त्या दिवशी कोणतेही भांडण न होता संपूर्ण रात्र चांगली गेली होती. दुसऱ्याच दिवशी जुन्या ग्राहकाने देवराजला फोन केला आणि बोलावून घेतले आणि पुढच्या आठवड्यातच अचानक पैसे मिळाले. त्यानंतर लगेचच मुलांच्या शिकवणीत आणि घर खर्चात सुसंगती आली. हळूहळू पैसे येऊ लागले. मग व्यापार चांगला चालू लागला, कामही वाढू लागले. अनन्या म्हणाली, "मी काहीही बदललं नाही, पण दीपकने सर्व बदलून टाकलं." देवराज म्हणाला, "दीपक नाही, आपली ऊर्जा आणि आपली विचारसरणी बदलली आहे." काही महिन्यांनी कुटुंब पुन्हा हसायला लागलं. चूक झाली तरी राग न करता माफी होऊ लागली आणि समजून घेऊ लागलं. व्यापार सुरक्षित झाला, कर्ज फेडलं गेलं, मुलं आनंदी झाली, मोठे समाधानी झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घर पुन्हा आनंदी झालं. तेव्हा घरामध्ये पुन्हा माता लक्ष्मीचा वास जाणवला. देवराज म्हणाला, "आता कळलं की सुख आणि समृद्धी बाहेरून येत नाही, शांतीतून येते आणि शांती प्रकाशातून येते." अनन्या हसली आणि म्हणाली, "फक्त दिवा लावायला कधीही थांबवू नकोस." आणि महिन्यानंतर तीच वृद्ध पुन्हा घराजवळ दिसली. देवराज आणि अनन्या तिला पाहताच धावले, प्रणाम केला आणि म्हणाले, "आई, तुमच्या आशीर्वादामुळे आज जीवन बदललं आहे. सांगा, आम्ही तुम्हाला काय देऊ?" वृद्ध म्हणाली, "देणं म्हटलं तर माझी एक इच्छा आहे. कधी संध्याकाळचा दिवा लावायचा विसरू नकोस. कधी घरात रागाची आग पेटवू नकोस. कधी जेवणाचा अनादर करू नकोस. आणि कधीही कोणत्याही स्त्रीचा अपमान होऊ देऊ नकोस." त्यांच्या आवाजात काहीतरी अप्रतिम तेज होतं, जणू स्वर्गीय संगीत. पण त्यांनी आपली खरी रूप दाखवलेच. त्या स्वतःच माता लक्ष्मी होत्या. त्यांच्या पायावरती अनन्या आणि देवराज कोसळले. डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते. माताने आशीर्वाद देत म्हणाली, "मी त्या घरात राहते जिथं दिवा लावला जातो. दार स्वच्छ असतं, प्रेम आणि सन्मान असतो. संध्याकाळी दिवा लावणं म्हणजे मला बोलवलं नाही, माझं स्वागत करणे आहे." एवढं सांगून माता अदृश्य झाली. त्या दिवसानंतर धवलपूर शहरात प्रत्येक घरात संध्याकाळी दिवा लावला जात होता. दुकान, बाजार आणि घर सगळं चमकून उठत. मागचं संकट मिटलं
आणि गाव आधीपेक्षा जास्त समृद्ध झालं. लोकांना समजलं की संध्याकाळचा दीपक फक्त सुख आणत नाही, तर सुखाला थांबवून घरात स्थिरता करतो. जिथे संध्याकाळी दीपक लावले जाते, तिथे अंधार निघून जातो, भांडण शांत होते, वाद संपतात, आजार दूर होतात, नशीब खुलतं आणि माता लक्ष्मी स्वतः तिथे वास करते. माता लक्ष्मी थांबली, आपली बोली थांबवून. तेव्हा नारद आनंदी मनाने म्हणाले, हे बघा, आज तुमच्या श्रीमुखातून ही गोष्ट ऐकून मला खूप आनंद झाला आहे. ह्या संध्याकाळच्या दीपक लावल्याने आणखीन काही फायदे होतात का? माता लक्ष्मी म्हणाला, हो नारद, याचे बरेच फायदे आहेत. जेव्हा संध्याकाळी दिवा लावल्यावरती घराभोवती एक पवित्र सुरक्षा कवच तयार होते, वर्तुळ तयार होते. अशुभ शक्ती, दृष्ट नजर आणि नकारात्मक ऊर्जा त्या दिव्याच्या ज्वालेतून दूर होतात. दुसरं म्हणजे सौभाग्याचं पुण्य मिळतं. जिथे संध्याकाळचा दिवा लावला जातो, तिथे मी स्वतः आकर्षित होते. कारण दिवा त्या घरातून मला एक संदेश पाठवतो. आज आपण जागरूक आहोत, पवित्र आहोत, आपलं स्वागत आहे. तिसरे म्हणजे कृपेचे पुण्य मिळते. संध्याकाळचा दिवा लावणारी स्त्री त्याच्या कुटुंबासाठी मार्ग मोकळे करते. तिच्या हातातून लावलेला दीपक म्हणजे पतीसाठी प्रगतीचा मार्ग, मुलांसाठी यशाचा मार्ग आणि घरासाठी स्थिरता, संपत्तीचा मार्ग उघडते. नारद आश्चर्याने विचारतात, अरे माते, फक्त दीपक लावताच एवढा मोठं फळ मिळू शकते का? माता लक्ष्मी हसून म्हणाली, हो नारद, कारण दीपक लावणे फक्त कर्म नाही, ही एक संकल्पना आहे. संध्याकाळचा दीप किंवा घोषणा आहे. हे एक प्रकाश आहे, अंधारापेक्षा जास्त शक्तिशाली आहे आणि जिथे प्रकाश आहे तिथे मी नेहमीच वास करते. नारदांचे डोळे भक्तीने भरून आले. ते हात जोडून म्हणाले, हे माते, हे ज्ञान तर पृथ्वीवरील प्रत्येक कुटुंबासाठी एक वरदान आहे. हो नारद, हे प्रत्येकासाठी एक वरदानच आहे. नारद म्हणाले, आता मी हा संदेश नक्कीच तिथे पोचवेन. भगवान विष्णू म्हणाले, जा नारद आणि लोकांना समजाव की समृद्धी बाहेरील वस्तूंपासून नाही, तर घरच्या उजेडात प्रेम आणि पवित्रता असल्याने असते. माता लक्ष्मीने आशीर्वाद देत सांगितले, जी स्त्री संध्याकाळी दिवा लावते, ती फक्त घरात उजाळा नाही करत, तर आपल्या कुटुंबाचं नशीब, शांतता आणि सौभाग्य मजबूत करते. हा दिवा नाही, तिच्या आशीर्वादाचा प्रकाश असतो. नारद मुनी हसले आणि आनंदाने म्हणाले, हे प्रभू, या संध्याकाळच्या दिवा लावण्याचा काही नियम किंवा खास काही गोष्टी आहेत का, ज्या पालन करणे आवश्यक आहे? भगवान विष्णू म्हणाले, हो नारद, मी तुला त्याचं संपूर्ण रहस्य सांगतो. ऐक. भगवान विष्णू म्हणाले, पुराणात लिहिले आहे की संध्याकाळी मातीचा दिवा सर्वोत्तम फल देतो. कारण मातीचा दिवा पृथ्वीच्या तत्वांनी बनलेला असतो आणि त्याची ज्योत देवांना खूप आवडते. आणि दिव्यासाठी सगळ्यात चांगला फलदायी असतो तो तुपाचा दिवा. भगवान पुराणात आणि पद्यपुराणात सांगितले आहे की तुपाचा दिवा लक्ष्मीला खूप प्रिय आहे. तुपाचा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, घरात शांती राहते, पैशाचा सततचा प्रवाह राहतो, देवी लक्ष्मी लवकरच समाधानी होतात. तुपाचा दिवा सगळ्यात चांगला असतो. पण काही कारणास्तव तूप नसेल तर तिळाचा तेलाचा दिवा पाप, दोष आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करतात. गरुड पुराणात लिहिले आहे की तिळाचं तेल हे पाप आणि नकारात्मक शक्ती दूर करतात. तिळाचा दिवा ग्रहदोष शांत करतो, नकारात्मक शक्ती दूर ठेवतो, घरात आध्यात्मिक वातावरण शुद्ध करतो. विशेषतः शनिवारी आणि अमावस्येला तिळाच्या तेलाचा दिवा उत्तम असतो. त्याचबरोबर मोहरीच्या तेलाचा दिवा म्हणजे सुरक्षा दीप आहे. मोहरीचा दिवा म्हणजे नजरदोष दूर करतो, आजार संक्रमण दूर करतो, घराचं संरक्षण करून ऊर्जा मजबूत करतो. गावच्या परंपरा आणि तांत्रिक शास्त्रामध्ये याला संरक्षण दीप म्हणतात. नारद म्हणाले, हे प्रभू, यासाठी काही ठराविक दिशा आहे का? भगवान विष्णू म्हणाले, हो नारद, घराच्या मुख्य दरवाजावरती दिवा पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ठेवावा. ही देवतांची दिशा आहे. जर दरवाजा पूर्वेकडे असेल तर दिवा उजव्या बाजूला ठेवावा. जर दरवाजा उत्तरेकडे असेल तर दिवा डाव्या बाजूला ठेवावा. पुराणामध्ये सांगितले आहे की पूर्व आणि उत्तर दिशा दीपक लावल्यावरती लक्ष्मी लवकरच प्रवेश करते. पूजा घरामध्ये दीपक पूर्व किंवा
उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य कोणात ठेवावा. ईशान्य कोण देवतांचं ठिकाण ठरते. तिथे ठेवलेला दिवा घरातील सर्व नकारात्मक शक्ती खेचून घेते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. स्वयंपाकघरात दीपक आग्नेय कोपऱ्यात ठेवावा, जो अग्निदेवतेची दिशा आहे. जिथे जाळलेला दीपक अन्न व साठा सुरक्षित ठेवतो. दीपकच्या लौनमध्येही दिशेप्रमाणे काही रहस्य आहेत, असं नारद म्हणतात, जे शुभ अशुभ, लाभ तोटे याबद्दल सांगतात. पुराणात लिहिले आहे की दीपकची लौ उत्तर दिशेला असेल तर धन वाढते, पूर्व दिशेला असेल तर ज्ञान आणि शांती वाढते, पण दक्षिण दिशेकडे असेल तर पितृदोष वाढतो. पश्चिमेकडचा दिवा कमी प्रभावी मानला जातो. भगवान विष्णू पुढे म्हणाले, हे नारद, दिवा लावण्याचे काही खास नियमसुद्धा आहेत. पहिला नियम म्हणजे दिवा थेट जमिनीवरती ठेवू नये. तो एखाद्या चौकटीवर किंवा प्लेटमध्ये ठेवावा. दुसरे नियम म्हणजे दिव्याभोवती हळद कुंकूने स्वस्तिक तयार करा. तिसरा नियम म्हणजे दिव्याजवळ पाणी, फूल किंवा थोडीशी तांदळाची रास ठेवा. चौथा नियम म्हणजे दीप ज्योत लावताना ओम दीपज्योती नमः किंवा ओम लक्ष्मी नमः असं म्हणावं. हे मातीचा दिवा, गाईच्या तुपाचा दिवा तुळशीच्या झाडाजवळ आणि मुख्य दरवाजावरती लावायचा. लक्ष्मी मातेला हा दिवा खूप आवडतो, तितकाच तो तिच्यासाठी शुभ आहे. यालाच धनाचा दीप म्हणतात. संध्याकाळी दाराशी दिवा लावल्यावरती काय होतं ते ऐक. नारद नीट लक्ष देऊन ऐकू लागले. जेव्हा सूर्य मावायला लागतो तेव्हा निसर्गात एक मोठा ऊर्जा बदल होतो. दिवसाची ऊर्जा कमी होऊ लागते आणि रात्रीची ऊर्जा पसरू लागते. शास्त्र म्हणतात, हा वेळ नकारात्मक शक्ती आणि अशुभ तरंगांनी भरलेला असतो. अशा वेळी दाराशी लावलेला दिवा खूप महत्त्वाचा असतो. सर्वात पहिलं घराची सुरक्षा ऊर्जा जागृत होते. दिव्याचा प्रकाश घरच्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण करतो व अंधारातून मुक्त करतो. दिव्याचा प्रकाश नकारात्मक शक्तींना घराजवळ येण्यापासून रोखतो. म्हणून म्हणतात, जिथे दिवा लावलेला असतो तिथे दरिद्रपणा आणि अशुभ शक्ती येत नाहीत. दुसरे म्हणजे माता लक्ष्मीला संध्याकाळचा वेळ आणि घरचा मुख्य दरवाजा सर्वात आवडतो, असं शास्त्रात सांगितलं आहे. संध्याकाळी माता लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला येतात. दरवाजावरती दिवा लावलेला त्यांचं स्वागत होते. पवित्रतेचं आणि संपत्तीचं नियंत्रण असतं. दिवा पाहून माता लक्ष्मी सहजपणे घरात प्रवेश करतात. तिसरं म्हणजे धन, सौभाग्य आणि शुभता बोलणं दिव्याचा प्रकाश, सत्व आणि गुण वाढवतो. ऊर्जा ही अशी असते जी सौभाग्य, शांती, समजूतदारपणा आणि कायमस्वरूपी संपत्ती ओढून आणते. दिवा लावल्याने मनातील चिंता कमी होते, घराचं वातावरण मऊसर होतं, भांडण, ताणतणाव आणि उदासीनता कमी होते, घरात सौभाग्य आणि सकारात्मकता वाढते. म्हणून प्रत्येक पुराणात संध्याकाळी दिवा लावण्याला खास महत्त्व दिले आहे. तसेच आपल्याला आपल्या पितरांचाही आशीर्वाद मिळतो. संध्याकाळ हा पितृ ऊर्जेचा जागरणाचा काळ असतो. दरवाजावरील दिवा त्याच्यासाठी मार्गक्रमण ठरतो आणि पितरांचा आशीर्वाद घराच्या सुखसमृद्धीचा वाढ करतो. म्हणजेच घरातील वास्तुदोष दूर होतो आणि आपले पितृ हे प्रसन्न होतात आणि प्रसन्नतेने आपल्याला आशीर्वाद देतात. वास्तुशास्त्रानुसार घरच्या दरवाजावर दीपक लावल्याने राहुदोष, ग्रहांच्या नकारात्मक ऊर्जा आणि प्रवेशद्वारातील वाईट प्रभाव सगळे शांत होतात. नारद हात जोडून अतिशय नम्रपणे म्हणतात, हे प्रभू, मला एक गोष्ट समजत नाहीये. खरंच एक छोटासा दिवा इतकं काही करू शकतो का? एका छोट्याशा दिव्यामध्ये एवढी आश्चर्यकारक शक्ती असते? त्या दिव्याची ज्वाला घराची एवढी रक्षा करू शकते? कृपया याचं रहस्य मला सांगाल का? भगवान विष्णू हसले आणि म्हणाले, दीपक लहान दिसतो, पण त्याचा प्रकाश साधारण नाही. सगळी सृष्टी अग्नीतून सुरू होते आणि अग्नीतूनच सुरक्षित राहते. जेव्हा घरात दिवा लावतो तेव्हा अग्नीचा तो लहानसा रूप प्रकाश बनून अंधारावरती विजय मिळवतो. ज्या वेळेस दिवा लावला जातो त्यावेळेस ब्रह्मांडाला संदेश दिला जातो की जागेने प्रकाशाला मान्यता दिलेली आहे आणि अंधाराला नकार दिलेला आहे. ती बातमी सूक्ष्म लोकांपर्यंत पोचते. अंधार म्हणजे फक्त रात्र नाही,
तर दुःख, भीती, गरिबी, कलह आणि नकारात्मक ऊर्जा देखील अंधार आहे. जेव्हा दिवा लावला जातो, त्याची ज्वाला फक्त खोलीच नाही तर मनालाही उजेड देते, वातावरणही स्वच्छ करते आणि घराभोवती एक पवित्र कवच तयार करते. नारद ध्यान लावून ऐकत होते, तेव्हा विष्णू पुढे म्हणाले, दिव्याच्या ज्वालेमध्ये 5 तत्व एकत्र सक्रिय होतात, पण माणसाला फक्त ज्वाला दिसते. आतली ताकद दिसत नाही. जेव्हा स्त्री संध्याकाळी दिवा लावते, तेव्हा तिला स्पर्श, श्रद्धा, प्रार्थना आणि मातृत्व त्या अग्नीत मिसळून जातात. त्यामुळे तो दीपक साधारण दीपक राहत नाही. तो दीपक इच्छाशक्ती, संरक्षण शक्ती आणि आशीर्वाद शक्ती या रूपांमध्ये परिवर्तन होतो. तो दिवा या सर्व शक्तींनी रूपांतरित होतो. तो ज्वाला देतो. ती ज्वाला अतिशय तेजस्वी असते. आपल्या सर्वांना एक संदेश देतो की देवतांच्या लोकात प्रकाश म्हणजे ओळख. जिथे प्रकाश आहे तिथे सद्गती आहे. जिथे अंधार आहे तिथे अडचण आहे. भगवान विष्णूंनी पुढे सांगितले की नारद, प्रकाशात कंप नाही, स्थिरता असते. ही स्थिरता मनाला संतुलित करते. ज्या घरात दिवा लावला जातो तिथे न बोलताही माणसांच्या विचारांना शांती मिळते. न बोलताही राग कमी होतो, भांडण कमी होते, मनात सौम्यता येते. म्हणून दिवा घराच्या आनंदात, मानसिक वातावरणात बदल घडवून आणतो. आणि जिथे सौम्यता असते तिथे लक्ष्मी टिकते. अग्नीचा शाश्वत नियम आहे की आग पवित्र करते, सुरक्षा देते आणि समृद्धी टिकवते. पाहिलंत मित्रमैत्रिणींनो, एक छोटासा दिवा आपल्या आयुष्यामध्ये किती सकारात्मक बदल घडवून आणू शकतो ते. तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची कमेंट हीच माझी ऊर्जा. धन्यवाद.